नमस्कार मित्रांनो, मी अजित. तुमचं AJ वाइब्स 360 चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की जॉब मार्केट आणि आपण स्वतःला स्किल कसं अपग्रेड केलं पाहिजे त्याबद्दल पाहिलं. आज आपण पाहणार आहोत की आजच्या काळातली परिस्थिती म्हणजेच ले ऑफ. मी निगेटिव्ह डिरेक्शनकडे नाही जात आहे. आपण निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे जाणार आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. तर मला ले ऑफबद्दल बोलायचं आहे कारण की भरपूर जणांना ही कन्सेप्ट माहीतच नसती की ले ऑफ म्हणजे नक्की काय, ले ऑफ कशासाठी होतात, ले ऑफ का होतात, ले ऑफ झाल्यानंतर करायचं काय आणि ले ऑफ आपल्यासोबत होत असताना नक्की आपण कोणत्या गोष्टींसाठी तयार राहिलं पाहिजे. तर ले ऑफचे इंडस्ट्रीमध्ये खूप टाईप्स आहेत. ले ऑफ म्हणजे साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये म्हणणं की आपल्याला कंपनी सांगते की आता तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट एंड झाला आहे किंवा एक डिसिजन घेतात की आता तुमची सर्व्हिस आम्हाला नको आहे. एक्झाम्पल, कंपन्यांचे ले ऑफचे टाईप्स असतात. काही कंपन्या स्वतःला रिस्ट्रक्चर करतात, काही कंपन्या कॉस्ट कटिंगच्या नावाखाली आपल्याला ले ऑफ देतात, काही कंपन्या आपल्याला मॅनेजमेंट डिसिजन म्हणून सांगतात. जेव्हा आपल्यासोबत ले ऑफ होत असतो तेव्हा एम्प्लॉईने स्वतःला तयार कशाच ठेवलं पाहिजे किंवा ले ऑफ कोणालाही सांगून येत नाही किंवा ले ऑफ अरे तुझा आता ले ऑफ होऊ शकतो असं कोणी बोलत नाही. ते एकदम अचानक डिसिजन असतो. तर प्रत्येक कंपनीचे मॅनेजमेंट पॉलिसी वेगळी असते. काही कंपन्या तुम्हाला HR सोबत मीटिंग करून सांगतात की हा डिसिजन आहे. तर काही कंपन्या डायरेक्टली मेल्स करून पण सांगतात की फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स युअर सर्व्हिस गोइंग टू बी एंड. तर हे ले ऑफ देण्याचे प्रकार वेगवेगळे असतात. आपल्याकडे ॲज अ एम्प्लॉई काय राईट्स असतात, काय लिगल बॅटल्स असतात, ह्या गोष्टी तर आहेच. पण मी तुम्हाला रिअल लाईफ सिनॅरिओ सांगणार आहे की आपल्याकडे 2 ऑप्शन असतात. मीन्स एक एक्झाम्पल देतो की तुमच्यासमोर एक ऑफर दिली जाते की तुम्ही जर आता रेजिग्नेशन केलं तर तुम्हाला हे पॅकेज, हे सर्व्हिलन्स, हे तुम्हाला ऑफर दिली जाईल आणि तुम्ही 2 मंथ सर्व करून जाऊ शकता. दुसरा ऑप्शन असतो की यू विल गेट टर्मिनेटेड. तसं ते अपॉइंटमेंट लेटरमध्ये भरपूर क्लॉज असतात, आपण कधी पाहत नाही आणि तो आपल्यासोबत होतो. तर माझं एकच म्हणणं आहे की आपण लिगल बॅटल लढणार आहोत. असे कितीतरी एक्झाम्पल्स आहेत की लिगल बॅटल लढतात, ते जिंकतात सुद्धा, पण पुढे काय होतं माहीत नाही. आपल्याला त्यांच्या पुढची स्टोरी कोण सांगत नाही. कारण किंवा तुम्ही जेव्हा पण नेक्स्ट जॉबमध्ये जाता त्यावेळेस एक कन्सेप्ट असते, त्या कन्सेप्टला BGV बोलतात, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन. आणि ते बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन तुमच्या पास्ट ऑर्गनायझेशनमधून होतं. तर तुम्हीच आता थोडा विचार करा, जर ते व्हेरिफिकेशन पास्ट ऑर्गनायझेशनमधून होणार असेल तर ते कसं होईल. सो ह्या कन्सेप्ट्स असतात. तर जर ले ऑफ झाला तर आपल्याकडे काय गोष्टी हव्यात, जर ले ऑफ झाला तर आपल्याकडे काय गोष्टी हव्यात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल, कोणताही कामगार असू दे, कोणताही IT कर्मचारी असू दे किंवा कोणत्याही प्रकारचा कर्मचारी असू दे, त्याच्याकडे 6 महिन्याचा कमीत कमी रनवे पाहिजे. मी कमीत कमी बोलतोय. 6 महिन्याचा रनवे म्हणजे काय, आपला मंथली एक्सपेंडिचर किती आहे, मंथली खर्च किती आहे, EMIs किती आहे, ह्याचं कॅल्क्युलेशन की ओव्हरऑल माझा मंथली खर्च किती आहे इंटू 6. 6 महिन्याचा रनवे पाहिजे. 6 महिन्याचा जर रनवे असेल तर तुमच्याकडे 6 महिन्याचा कालावधी असतो नवीन जॉब शोधण्यासाठी. जर 6 महिन्याचा रनवे नसेल तर काय होऊ शकतं, किती प्रॉब्लेम्स येऊ शकतात. EMIचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, डेप्थ वाढू शकतं, इंटरेस्ट वाढतो, पॅनल्टीज पडतात, त्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे आज जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर मी तुम्हाला नक्की सांगेल की 6 महिन्याचा रनवे हा कोणीही, ज्याचा ले ऑफ हा कधीही सांगून येत नाही, तर त्यांनी 6 महिन्याचा रनवे हा ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करत असता, त्या जॉब करता करता स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे.
म्हणजे मार्केटमध्ये काय चाललं आहे, मार्केटमध्ये इंटरव्ह्यू प्रोसेस कशा चालू आहेत, मार्केटमध्ये आत्ता सध्याला कोणती रिक्वायरमेंट आहे, ह्या गोष्टींकडे पण आपलं साईड बाय साईड लक्ष दिलं पाहिजे. आपण ह्या गोष्टींकडे जर गेलो तर आपण स्वतःला मार्केटमध्ये किती योग्य पात्र आहोत ही गोष्ट समजते. माझं सांगण्याचा उद्देश हाच आहे की ले ऑफ झाल्यानंतर आपण किती तयार पाहिजे. मी ले ऑफ बोलतोय, पण हे का बोलतोय? कारण की एक कन्सेप्ट आहे, त्याला ऑटोमेशन बोलतात. जेव्हा पण एखादं ऑटोमेशन इम्प्लिमेंट होतं ना, त्यावेळेस काही लेयर्स कमी होतात आणि ते लेयर्स दुसरं तिसरं काही नसतं, ते ह्युमन लेयर्स असतात. तर त्या ह्युमन लेयर्स कमी होतात, त्यावेळेस तो ऑब्विसली त्या ह्युमन्स रिडंडंट असतात आणि त्यावेळेस ले ऑफ येतं. आणि AI इज नथिंग बट वन ऑफ द ऑटोमेशन, की खूप गोष्टी ऑटोमेट होतात. एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲप्लाय करून, काही ऑटोमेशन्स इम्प्लिमेंट करून खूप गोष्टी ऑटोमेट होतात. तर AI आपल्याला कितपत नेऊ शकतं हे आत्ताच्या कंडिशनला नाही माहीत. पण आपण एखाद्या गोष्टीच्या एक्सपिरियन्समधून किती शिकतो हे मला बोलायचं आहे. ले ऑफ नंतर जॉब कसा शोधायचा? म्हणजे मी आता जॉबमध्ये आहे, तर मला साईड बाय साईड स्किल अपग्रेड केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये मार्केटमध्ये सध्या काय चाललेलं, काय रिक्वायरमेंट आहे हे पाहिजे. आणि ले ऑफ झाल्यानंतर जर आपल्याकडे ते स्किल असेल तर आपण लगेच स्विच करू शकतो. त्याच्यामुळे मी मागच्या व्हिडिओमध्ये स्किलवर जास्त फोकस केलं होतं. म्हणजे आपण जॉब करतोय आणि आपला जॉब जातोय, तर आपल्याला नवीन जॉब कसा भेटेल याची पण तयारी केली पाहिजे. सो ले ऑफ ही कन्सेप्ट इझी, डिफिकल्ट, मॉडरेट ही सिच्युएशन बाय सिच्युएशन होते. ले ऑफ नंतर आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टींना आपण आउटलाईन केलं पाहिजे, हे आपण एक कन्सेप्ट्स असतात, तर त्या कन्सेप्ट्स आपण यात जाणून घेणार आहे. तर मी फर्स्ट बोललो की ले ऑफमध्ये आपल्याला 6 मंथ रनवे पाहिजे. सेकंड बोललो की आपल्याला ले ऑफमध्ये डॉक्युमेंट्स वगैरे कलेक्ट केले पाहिजे. थर्ड, ले ऑफमध्ये आपण गोल सेट केले पाहिजे. जेव्हा नोटीस पिरियड असेल, काही कंपन्या नोटीस पिरियड देतात, काही कंपन्या डिरेक्टली नेक्स्ट डेपासून आपल्याला रिलीज करतात. तर त्या डेपासून आपण जॉब कसा शोधायचा, आपण जॉब शोधण्यासाठी काय काय स्टेप्स उचलले पाहिजेत. काही लोक कन्सल्टन्सीकडे पळतात, काही लोक जॉब पोर्टल्सकडे पळतात. तर आपण कोणत्या स्टेप्स घेतल्या पाहिजे, आपण एक्झॅक्टली कोणत्या सिच्युएशनसाठी तयार आहोत की नाही हे कसं जाणून घ्यायचं, हे एक आपण याचा एक स्टडी केला पाहिजे. आणि मी हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण की माझे एक्सपिरियन्सेस असतील किंवा माझ्या मित्रांचे एक्सपिरियन्सेस असतील, ह्या एक्सपिरियन्सेसमधून मी तुम्हाला चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतोय की जर असं काही झालं तर आपण कितीपत प्रेफर किंवा प्रिपेअर पाहिजे. म्हणजे एक सांगण्याचा उद्देश काय की ले ऑफ ही कन्सेप्ट काहींना झालेली नसते, त्याच्यामुळे काय माहीतच नसते की यार माझ्यासोबत नाही असं झालेलं. बट बी प्रिपेअर फॉर एव्हरीथिंग. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय की मी निगेटिव्ह बोलतोय किंवा असं काय नाही आहे. मी निगेटिव्हकडून पॉझिटिव्ह डिरेक्शनकडे जाण्याचा प्रयत्न करतोय की आत्ताच्या मार्केटची स्थिती, AI मुळे होणारे बदल, त्याच्यानंतर आपल्याला ले ऑफ होतात आहेत त्याच्याबद्दल काही बोलतोय. ले ऑफचं कन्सेप्ट कशी असते ते जाणून घेतोय. ले ऑफमध्ये आपण किती तयारी केली पाहिजे ते बोलतोय. ले ऑफमध्ये आपण स्किल सेटबद्दल बोलतोय. तर आपण हळूहळू जॉबकडे पण वळणार आहे की जॉब शोधण्यासाठी काय स्टेप्स घ्यायच्यात, कोणते पोर्टल्स आपल्याला युजफुल असतात, कोणत्या पोर्टल्स थ्रू आपल्याला जास्त हाय रेटेड चान्सेस असतात की आपल्याला त्यातून जॉब भेटतो, किंवा माझे पर्सनल एक्सपिरियन्सेस असतील की कोणते पोर्टल आपल्याला खरंच युजफुल असतात. काही रिकमेंड करतात, काही रिकमेंड नाही करत, काही आपल्याला प्रेफर करतात, काही प्रेफर नाही करत. तर आपण रिझ्यूम कसा ठेवला पाहिजे, त्या पोर्टलवर रिझ्यूम अपलोड
काही पोर्टल्स असे असतात की एव्हरी डे यू नीड टू अपलोड द रिझ्यूम, म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्याला अपलोड करायचा आहे रिझ्यूम. प्रत्येक दिवशी आपल्याला रिझ्यूममध्ये जॉबनुसार आपल्याला स्किल सेट चेंज करायचा आहे. पण ते स्किल सेट चेंज करताना आपल्याला ते स्किल सेट येतात आहे का त्याचा पण स्टडी करायचा आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला एक बोलतो ना की समरी तयार करायची आहे. जशी रिझ्यूमची समरी असते तशी प्रत्येक गोष्टीची एक आपण समरी तयार करतोय. सो प्रत्येक कॉम्पिटिशनसाठी आपण तयार असलं पाहिजे. आणि मी ही सिरीज बनवतोय, ही जी IT रिलेटेड आहे किंवा जॉब रिलेटेड ही सिरीज बनवतोय. मला हे सांगण्याचं एकच आहे की आपण कोणकोणत्या स्थितीमध्ये प्रिपेअर असलं पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी आपण आउटलाईन केल्या पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी प्रायोरिटाईज केल्या पाहिजे. सो नेक्स्ट थिंग असते ले ऑफमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट की स्ट्रेस येतो. इंटरव्ह्यू शेड्यूल होतात. इंटरव्ह्यू शेड्यूलला आपण रिझन काय सांगणार की देर इज अ ले ऑफ, दॅट्स वाय आय एम स्विचिंग टू द जॉब. तर त्याच्यामुळे तुमच्या पॅकेजवर इम्पॅक्ट पडू शकतो. तर आपण काय सांगू शकतो, कशा प्रकारे बोलू शकतो, त्या इंटरव्ह्यूला कसं टॅकल करू शकतो, त्या इंटरव्ह्यूला आपण कोणत्या कन्सेप्टमध्ये सांगू शकतो की ले ऑफ झालंय की नाही झालंय, हे कसं सांगू शकतो की देर वॉज अ चेंजेस इन बिटवीन द प्रोजेक्ट, सो दॅट्स वाय आय एम लुकिंग फॉर अ चेंज, असं सांगू शकतो का. की अजून काही मॉडिफिकेशन असतात. तुम्ही जर मॉडिफिकेशन असेल ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मॉडिफिकेशन असं पण तुम्ही सांगू शकता. सर मला हे बोलताना असं वाटतंय की हो, हा प्रत्येकाच्या लाईफमध्ये फेज येतो. आणि जर तुम्ही IT मध्ये असाल तर हे खूप कॉमन झालंय आजकाल, खूप कॉमन झालंय. म्हणजे 15-15 वर्ष सर्व्हिस करतात लोक आणि वन लाईनर येतो की आर नो लॉंगर बिंग सर्व्ड इन दिस ऑर्गनायझेशन. सो त्या माणसाच्या किंवा त्या एम्प्लॉईच्या मनावर काय येत असेल, किती स्ट्रेस असेल, हे सगळ्यांना नोन आहे. पण त्या कन्सेप्टमध्ये, त्या सिच्युएशनमध्ये आपण बाहेर कसं पडलं पाहिजे, जॉब कसा शोधला पाहिजे, ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक क्वेश्चनला सोल्युशन नसतं. प्रत्येक प्रॉब्लेमला जसं सोल्युशन असं मी म्हणते, प्रत्येक क्वेश्चनला सोल्युशन नसतं. तसंच प्रत्येक सिच्युएशनला एक कन्स्ट्रक्टिव्ह सोल्युशन असतं. तर ते सोल्युशन आपण शोधतोय ह्या व्हिडिओमधून किंवा ह्या येणाऱ्या पुढल्या व्हिडिओजमधून. मला तेच सांगायचं की आपण ह्या गोष्टी कशा टॅकल करू शकतो, आपण ह्या गोष्टीमधून कसं बाहेर पडू शकतो. ले ऑफ झाल्यानंतर विदिन 1 month 2 month तुम्हाला जॉब लागू शकतो. पर्सनल एक्सपिरियन्सेस आहेत, कलिग्स एक्सपिरियन्सेस आहेत, मॅनेजर एक्सपिरियन्सेस आहेत. जेव्हा पण तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमधून बाहेर पडता तर तुमच्या हातात काय असतं आणि तुम्ही नवीन ऑर्गनायझेशनमध्ये जाता तेव्हा तुमच्या काय हातात काय असतं. म्हणजे दोन्ही ठिकाणी तुमच्या हातात काय असतं हे इम्पॉर्टंट आहे. आणि हातात काय असलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्या ऑर्गनायझेशनमधून जेव्हा तुम्ही एक्झिट घेता, पहिल्या ऑर्गनायझेशन इन द सेन्समधून जिथून ले ऑफ झालाय, जिथून तुमचा जॉब केलाय, तर तिथले सगळे डॉक्युमेंट्स तुमच्या हातात पाहिजे. रिलिव्हिंग लेटर असेल, सर्व्हिस लेटर असेल, PF डॉक्युमेंट्स असेल, सॅलरी स्लिप्स असतील, फॉर्म 16 असेल. त्याच्यानंतर तुम्ही नवीन जॉब ठिकाणी जाताय तर तुमच्याकडे ते स्किल सेट्स पाहिजे. आपण स्किल सेटवर पण एक व्हिडिओ बनवणार आहे की कोणकोणते स्किल्स आत्ताच्या मार्केटमध्ये रिक्वायर्ड आहेत, कोणकोणते स्किल आपल्याला भेटत आहे किंवा भेटले पाहिजे किंवा मार्केटला त्याची गरज आहे. आपण याच्याबद्दल पण बोलणार आहे. मी प्रत्येक ठिकाणी एक हा जो व्हिडिओ बनवण्याचा एक हे आहे की प्रत्येक ठिकाणी मी जेव्हा ले ऑफ स्टुडंट, ले ऑफ कलिग्सला भेटतो तेव्हा ते जे त्यांचे एक्सपिरियन्सेस सांगतात, प्रत्येकाचा एक वेगळा एक्सपिरियन्सेस असतो. पण सिच्युएशन तीच असते की जॉब नाही आहे. सो मला त्याबद्दल बोलताना एक फिलिंग येतं की हां, आपण याच्यावर व्यक्त झालं पाहिजे, आपण याच्यावर बोललं पाहिजे. पण ती सिच्युएशन आल्यानंतर एवढं पण स्ट्रेस्ड आउट होण्याची पण गरज नाही आहे. आपल्याला जॉब भेटू शकतो. मार्केटमध्ये जॉब आहेत का, जर तुमच्याकडे स्किल असेल, रिक्वायर्ड स्किल असेल तर नक्की आहे. तर तुम्ही ते स्किल्स ॲडॉप्ट करायला शिका. रनवे तयार करा. 6 monthपेक्षाही जास्त रनवे पाहिजे. म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष असलेले पण आहेत आणि 1 महिना पण नाही आहे असे पण आहेत. सो ते रनवे करायला शिका. सो IT रिलेटेड काही क्वेरीज असतील मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि हो, मी पुढल्या व्हिडिओमध्ये जॉब ले ऑफ नंतर जॉब कसा शोधायचा, इंटरव्ह्यूसाठी स्वतःला प्रिपेअर कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे.
त्याच्यानंतर इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करताना कोणत्या चुका नाही करायच्या, कोणत्या चुका अवॉइड करायच्या, हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपला रिझ्यूम कसा असला पाहिजे. आताच्या मार्केटमध्ये कोणत्या टाईपचा रिझ्यूम प्रेफर करतात, कारण की जे रिझ्यूम असतात ते 80% रिझ्यूम हे AI डिक्लाइन करतं. मशीन्स असतात ते तुमचा रिझ्यूम ऑटो फाईल करतात. सो हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रिझ्यूम्स कसा असावा, जॉब कसा शोधावा. पण तुम्हाला मी सांगतो की ही माझा जो प्रयत्न आहे याच्यासाठी तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्वात जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना पण सांगा की कोणतीही सिच्युएशन असेल तर कन्स्ट्रक्टिव्ह सोल्युशन हे असलं पाहिजे. धन्यवाद.